मुंबई पोलिसांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद थेट तिथेच जाऊया। मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे बोलतायत। With your permission, I will take it out. थोड़ा मेरा गला खराब है इसलिए दोस्तों, मुंबई पुलिस की तरफ से पिछले कुछ दिनों में कुछ अच्छा डिटेक्शन, कुछ अच्छा सीजर और कुछ अच्छा कन्विक्शन हुआ है। तो ये चीज़ें आप सब लोगों को इकट्ठा बताने के लिए हम यहाँ पे आज इकट्ठा हुए हैं। एक एक केस मैं बताऊंगा। अभी जैसे क्राइम ब्रांच की एक केस है, उसके बाद में नॉर्थ रीजन की एक केस है और साउथ रीजन की एक केस है। तो आप लोग जब फोटोग्राफ और ये कवर करते हैं तो हमारे वो टीम के ऑफिसर्स हमारे पीछे में रहेंगे ताकि उनको भी थोड़ा क्रेडिट मिले। तो मैं एक एक केस आपको बताऊंगा, पहले मराठी में, फिर इंग्लिश में और फिर हिंदी में, और उसके बाद में फिर हम लोग दूसरे केस की तरफ बढ़ेंगे। ठीक है? तो पहली केस जो है वो क्राइम ब्रांच की है। अभी 4 तारीख को हमें इंफॉर्मेशन मिली। मराठीत सांगू आधी? बरं, मला तिन्ही भाषामध्ये सांगायचं आहे। मला वाटलं आता हिंदीमध्ये सुरू केलं होतं तर हिंदीमध्ये करून घेऊ। ठीक आहे, चलो मराठी पहिले प्राथम्य देऊन सुरू करायचं। 4 तारखेला 4 ऑक्टोबरला आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली होती की डोंगरी परिसरामध्ये काही इसम येणार आहेत आणि त्यांच्याकडे काही कॉन्ट्राबँड आहेत। या माहितीच्या आधारावर आपल्या क्राइम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक सेलच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी ट्रॅप लावला आणि या ट्रॅपमध्ये आपण 2 लोकांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 5 किलोचं हेरोइन 15 कोटीचं जप्त केलेलं आहे। हे दोन्ही इसम प्रतापगड, राजस्थान या ठिकाणचे राहणारे आहेत। आणि आता याच्यामध्ये पुढे हे कुणाला सप्लाय करणार होते, त्यांचं नेटवर्क काय, कुठून त्यांनी ते कसं प्राप्त करून घेतलं आणि त्यांचा संपूर्ण जो प्लॅन होता आणि नेटवर्कचं इन्व्हेस्टिगेशन होऊन आम्ही मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। दोस्तों, 4 अक्टूबर को हमारे एंटी नार्कोटिक सेल के ऑफिसर्स और कर्मचारियों को इंफॉर्मेशन मिली कि डोंगरी इलाके में कुछ कॉन्ट्राबैंड गुड्स आने वाले हैं, नार्कोटिक्स आने वाले हैं। तो उसके लिए हमारे ऑफिसर्स ने ट्रैप लगाया और इस ट्रैप में हम 2 लोगों को पकड़ पाए और इन 2 लोगों की तरफ से हमने 5 किलो हीरोइन, जिसकी कीमत 15 करोड़ के लगभग आकी गई है, ऐसे हमने जब्त किया है। अभी इस केस के बाकी पहलू जो है कि कहाँ से इन्होंने लाया था, किसको ये देने वाले थे और इनका पूरा नेटवर्क क्या है, इसके बारे में पूरी जांच होगी और जो भी इसमें एक्यूज लोग हैं उनको अरेस्ट होगा। फ्रेंड्स, on 4th of October, the officers received information, our anti-narcotic cell officers, that some persons are coming
in Dongri area with the contraband goods. So our officers and men of anti-narcotic cell, they laid the trap and they arrested 2 persons and they caught them with 5 kg of heroin, which is worth 15 crore rupees. These 2 persons are from Pratapgarh district, Rajasthan. Subsequent investigation to unearth the entire supply mechanism, supply and redistribution mechanism will be investigated thoroughly and all those found guilty will be prosecuted. इसके अलावा 1 जनवरी 19 से लेके आज तक टोटल एंटी नार्कोटिक सेल ने 8.5 kg हेरोइन जब्त की है, जिसमें ये 5 किलो शामिल है, विच इज वर्थ 23 crores. 70 kg चरस सीज की है, जिसकी कीमत करीब करीब 17 करोड़ है. कोकेन 4.5 किलो 10 करोड़ की वर्थ है. गांजा 3565 kg विच इज वर्थ 7.2 crores. ऐसे अभी तक के 1 जनवरी से लेके अब तक हमने 3332 केसेस टोटल केसेस किए हैं और जिसमें हमने 3573 लोगों को अरेस्ट किया है. और टोटल सीजर, आई विल रिपीट द फिगर अगेन, टोटल सीजर 3807 kgs का सीजर है, विच इज वर्थ 86 crores. आई विल रिपीट द फिगर्स मेड आउट सो फार. टोटल 3332 cases in which 3573 persons were arrested. Contraband goods seized were 3807 kgs worth 86 rupees. 86 crores. इसी को मैं मराठी में बताऊं फिर से या जरूरत नहीं है? 1 जानेवारी 21 पासून ते आतापर्यंत मुंबई पोलीस मधील अँटी नार्कोटिक सेल आणि पोलीस स्टेशनचे युनिट्स, पोलीस स्टेशनची कारवाई अशी दोघांची मिळून उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे या कालावधीमध्ये. यामध्ये आपण टोटल 8.5 किलो हेरोइन जप्त केलेला आहे, ज्याची किंमत 23 कोटी आहे. चरस 70 किलो जप्त केलेला आहे, ज्याची किंमत 17 कोटी आहे. कोकेन 4.5 किलो जप्त केलेला आहे, ज्याची किंमत 10 कोटी आहे. MD 42 kg ज्याची किंमत 26 कोटी आहे. अशा एकूण आतापर्यंतच्या या वर्षामध्ये 2021 मध्ये आतापर्यंत आपण 3332 केसेस केलेले आहेत आणि या 3332 केसेस मध्ये 3573 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि टोटल 3807 किलो कॉन्ट्राबँड नार्कोटिक्स आपण जप्त केलेला आहे, त्याची पूर्णता किंमत 86 कोटी आहे. So this was a big achievement, this one particular case of 5 kg heroin, and at the same time last 9-10 months, last 10 months I will say, our anti-narcotic cell and our police station officers, they have worked and they have contributed in a big way for the seizure of narcotics and arresting the people. So I congratulate my officers on this eve and I hope you will all also
appreciate the same. Thank you. इसमें इन्वेस्टिगेशन के डिटेल्स मैं नहीं बोलूँगा क्योंकि ये अभी फ्रेश केस है. इन्वेस्टिगेशन के डिटेल्स, नाम कैसे है, बैकग्राउंड क्या है, ये बोलना ठीक नहीं है. लेट द इन्वेस्टिगेशन कंटिन्यू. आफ्टर फ्यू डेज यू विल नो द डिटेल्स. We would not, we will give it separately. We will give it separately. See, the persons involved are from Rajasthan, and it is just 2 days back. The case is very immature. It is just in the starting phase. It is better that we will discuss about this case after further investigation, so that the further leads are not disturbed and they are not alarmed. Thank you. अब ये तो मैडम अभी 2 ही दिन हुए हैं. अभी इसमें सभी चीज़ें एनालिसिस इतने जल्दी तो नहीं हो सकता. तो गिव अस सम टाइम, we will analyze it and then we will subsequently inform you how finer was the quantity. Please. See, when we will carry out the investigations there, if necessary, we will definitely take their assistance. Whatever the protocol requires, we will definitely follow it through. Shall we move to another case? हाँ. नहीं, अभी ये अगेन जैसे मैं आपको हमेशा बोलता हूँ कि देयर विल बी सो मेनी स्टोरीज, सो मेनी परम्यूटेशंस, कॉम्बिनेशंस. ऐसे होता तो कैसे होता. तो अभी ये सभी चीज़ें इट विल नॉट बी करेक्ट, बट आई कैन ओनली से दैट NCB has done the case. Definitely they were behind this case, so they have done it. We are not conducting any inquiry. We are writing to DG Shipping Corporation of India that if there are any violations related to cruise or other permissions about their seaworthiness in our ocean, our sea, then DG Shipping Corporation is the competent authority to take cognizance of that and proceed with the action. So we are writing to them. Pardon? No, we are yet to send a letter. Today or tomorrow we will be sending a letter to DG Shipping Corporation to look into the matter. About that violation of COVID norms has not been brought to our notice so far. We had issued notices to the organizers. We had issued notices to the captain of the ship prior to the departure of the ship under 149 CRPC, along with the order, copy of the order of 144 CRPC, which we had promulgated, and we had taken undertaking from them that they will abide by all the COVID protocols and everything. And inside the cruise there were CCTV cameras and everything, so our officers, they could be examining those cameras to see if there is any violation to those this thing. If at all it is noticed, necessary offences will be registered. नाही, आता याच्यामध्ये परत कोणते व्हायरल होत आहेत, काय होत आहेत,
याच्याबद्दल स्पेक्युलेशन करणं योग्य नव्हे आणि मी याच्याबद्दल कमेंट करणं योग्य नव्हे. आय थिंक आवर फर्स्ट पार्ट कॅन बी कन्क्लुडेड हिअर. थँक यू सो मच. I would like to invite now our North Region case. बस तुम्ही मध्ये उभे राहा. पसरून घ्या. Shall I start? मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काही दिवसा अगोदर आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कच्या ब्रिजच्या खाली एक घटना घडली. त्याच्यामध्ये मीरा भाईंदर कॉर्पोरेशनचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दीपक खांबित हे कारनी प्रवास करत असताना दोन इसम जे मोटरसायकलवर आले त्यांनी त्यांच्यावर 2 गोळ्या चालवल्या आणि ते मीरा भाईंदरच्या दिशेने दोन्ही आरोपी पळून गेले. यामध्ये खांबित यांना गंभीर दुखापत काही झाली नाही, गोळी लागली नाही, परंतु जे शॅटर्ड ग्लास होतं, काच होती कारची, त्याचे तुकडे त्यांना लागले. त्याची इंजुरीज, मायनर इंजुरीज त्यांना होत्या. तर यामध्ये ही केस एक मोठं चॅलेंज होती, कारण त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागे कोण होतं हे शोधून काढणं फार चॅलेंजिंग झालं होतं. आणि यामध्ये मुंबई पोलीस, नॉर्थ रिजन पोलिसांनी, आमचे मुंबई सिटीची क्राईम ब्रांच, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर वसई विरार कमिशनरेटमधले क्राईम ब्रांच आणि तिकडचे लोकल पोलीस, या सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करून आणि संपूर्ण मार्गावरचे CCTV, जवळपास 100च्या वर CCTVचा ॲनालिसिस करून हा गुन्हा अत्यंत शिताफीने आणि मेहनतीने हा उघडकीस आणलेला आहे. आणि यामध्ये जे आरोपी आहेत अमित सिन्हा आणि अजय सिंग. अमित सिन्हा हा मोटरसायकल चालवत होता आणि अजय सिंग हा मागे बसलेला होता. हे दोन्ही आरोपी यांना बदोई जिल्हा UP आणि गाझीपूर, अमित सिन्हाला बदोईमधून आणि अजय सिंगला गाझीपूरमधून आपण अटक केलेली आहे. आणि या दोन्ही आरोपींना अटक झालेली आहे. आणि त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये की हा का झाला गुन्हा, याच्या खोलामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस 2 ज्युनियर इंजिनियर आहेत, मोहिते आणि देशमुख, मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये. हे 2004 पासून ज्युनियर इंजिनियर या पदावर लागले होते आणि त्यांना 2004 पासून कोणत्याही प्रकारची बढती शासकीय सेवेमध्ये मिळाली नाही. आणि त्यांना महत्त्वाच्या पोस्टिंगमध्ये सुद्धा हे जे खांबित आहेत ते देत नव्हते, त्यांना महत्त्वाची पोस्टिंग देत नव्हते. तर हा त्यांच्या मनामध्ये राग होता, आकस होता. आणि या कारणामुळे त्यांनी खांबितची सुपारी एका प्रोफेशनल माणसाला दिली 20 लाखाची आणि त्यापैकी 10 लाख त्यांनी डिलिव्हरी दिले. आणि याच्यातून सुपारीमधून ही घटना घडल्याचे निष्पन्न झालेले आहेत. आमची मुंबईची पोलीस आणि मीरा भाईंदर वसई विरार कमिशनरेट येथील पोलिसांनी बऱ्याच त्यांच्या टीम UP मध्ये आणि बाकीच्या भागामध्ये जाऊन
अत्यंत कुशलतेने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आता बाकीचे आरोपी जे आहेत ती अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच यातले सगळेच आरोपी अटक होतील आणि संपूर्ण कॉन्स्पिरसी ही उघड होईल। पहले मैं मेरा खत्म कर दूं। मित्रों, ये घटना 29 सितंबर की है, जब दीपक खांबे जो एग्जीक्यूटिव इंजीनियर है मीरा भाईंदर कॉरपोरेशन में, ये रास्ते से सफर करते हुए जब संजय गांधी बोरी 4 ऑक्टोबरला अंमली पदार्थाचा साठा पकडला। मुंबई पोलिसांची माहिती। मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली ही पत्रकार परिषदेमध्ये माहिती। मुंबई पोलिसांनी 1 जानेवारीपासून 3807 किलो अंमली पदार्थ जप्त केले। मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 86 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं। अंमली पदार्थ विरोधी कारवाई 3573 आरोपी असल्याचं सांगितलं। अमित सिन्हा, अजय सिंह अटकेत। मीरा भाईंदर गोळीबार प्रकरणामध्ये अमित सिन्हा अटकेत। मोहिते आणि देशमुख या सहकर्मचाऱ्यांकडून हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचंही सांगण्यात आलं। मीरा भाईंदर अभियंता गोळीबार प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। अमित सिन्हा, अजय सिंह अटकेत आहे। मुंबई पोलिसांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। क्रूज पार्टीचा एनसीबी पाठपुरावा करत होते। क्रूज पार्टी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत नाही असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं। एनसीबीच्या एकूणच ड्रग्ज कारवाई संदर्भात पोलीस आयुक्तांनी जास्त भाष्य करणं टाळलं। क्रूज पार्टीचा एनसीबी पाठपुरावा करत आहे। क्रूज पार्टी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत नाही असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं। मुंबई पोलीस आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य, कारण मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये या क्रूज पार्टीला परवानगी कोणी दिली या संदर्भात त्यांचा तपास होणार होता। त्याच क्रूजवरचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले जाईल असं सुद्धा सूत्रांची माहिती होती। मात्र त्याचा इन्कार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलेला।